आपण आज इथे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बिना भेसळयुक्त गावरान तूप बनवायचं आहे घरच्या घरी। आणि माझा प्रयत्न हाच असतो की आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आणि पटकन होणारं हे माझ्या रेसिपीमध्ये असतं। तर आपण या प्रकारे अगदी साध्या सिंपल पद्धतीने गावरान तूप घरच्या घरी बनवायचं आहे। माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। हे तूप मी अगदी कसं बनवलंय आणि एकदम छान आणि टेस्टी तूप तयार होतं, अगदी बिना भेसळयुक्त। आणि हे तूप पण पौष्टिक असतं। आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना, सर्वांना हे तूप आपण घरी बनवून सर्वांना खायला दिलं तर तब्येतीला अगदी खूपच चांगलं असतं। आपण हे कोणत्या ऋतूमध्ये तयार केलं तरी चालेल। तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधी पण हे तूप आपण घरच्या घरी बनवायचं आहे। आणि छान असं हे तूप अगदी बिलकुल भांडे जास्त खराब न करता आणि एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण तयार करायचं आहे। तूप बनवण्यासाठी इथे मी मलाई घेतली, एक वाटीभर मलाई आहे। ही फ्रीजमधून आपण 4-5 मिनटं बाहेर काढून ठेवायची, किंवा कमी 10 मिनटं जरी बाहेर ठेवली तरी चालेल। या प्रकारे होते। बाहेर काढून ठेवल्याच्या नंतर आपण याचा वापर करून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तूप बनवणार आहे। अजिबात भांडे वगैरे भरवायचे नाही जास्त। आणि थंड पाणी घेतलं, इथे थंड पाण्याचाच वापर करायचा आपल्याला। तर एक मोठी वाटी घ्यायची आहे आपल्याला इथं। त्या वाटीत आपण हे मलाई काढून घ्यायची आहे। या प्रकारे ही मलाई काढून घेतली आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। 8 ते 10 दिवसाची मलाई असली तरी चालू शकतं इथं। आपल्याला बिलकुल जास्त भांडे वगैरे भरवायचे नाही, अगदी कमी भांडे भरवायचे आणि कमी श्रम करून आपल्याला हे तूप बनवायचं आहे। कारण आपल्याला जास्त भांडे भरवत नाही आणि जास्त मिक्सरला लावायचं नाही, काही नाही। मिक्सरला लावायला म्हटलं तरी खूपच भांडे भरतात, किंवा रवीनं पण आपल्याला हे घोसळून घ्यायचं नाही आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने एक चमचा घ्यायचा, चमच्याच्या साहाय्यानं असं सर्व मलाई आपण मिक्स करून घ्यायची आहे। कारण यातील गिठोळ्या वगैरे सगळ्या असतील त्या मोडून जातील। बघा किती छान आहे, आपल्याला लगेच मलाईसारखं दिसायला लागलं, म्हणजे तूप झाल्यासारखं दिसायला लागलं। बिलकुल आपल्याला काहीच मेहनत करायची नाहीये। त्या प्रकारे बघितलं। त्यात आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं, थंड पाणी आहे। आणि थंड पाण्याच्या साहाय्याने आपल्याला परत मिक्स करून घ्यायचंय। थंड पाणी टाकत राहायचं आणि मिक्स करत राहायचं आपल्याला हे। इथे या प्रकारे आपण मलाई जास्त घोटून घेतली ना, या प्रकारे आपलं लोणी तयार झालं। बिलकुल जास्त मेहनत न करता आपली हे लोणी तयार झालं छानपैकी। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। छोटी मी कढाई घेतली आहे, त्यात आपण हे लोणी काढून घ्यायचं आहे। हे घेतला आपला लोण्याचा गोळा कसा निघला। आणि आपली मलाई पण खूप कमी होती, खूप जास्त पण नव्हती, तरी पण छान असा लोणीचा गोळा निघालाय। त्यातून जेवढं आहे तेवढं लोणी आपण काढून घ्यायचंय। आपण या लोण्याचा बटर म्हणून पण उपयोग करू शकतो, किंवा आपण याचं तूपही बनवून ठेवलं तरी चालेल। याचा दोन्ही प्रकार आपल्याला वापरता येतील। इथे हे सर्व लोणी मी काढून घेतलंय। ते खाली उरले आपलं ताक
तर हे ताक तुम्ही ताजं मलाईचं ताक जर असलं तर तुम्ही हे ताक घरी वापरू शकता, त्याची कडे वगैरे बनवू शकता. पण आपलं खूप जास्त दिवसाचं जर ठेवलेली मलाई असली ना तर ते ताक आपण घरी वापरू शकत नाही. ते आपण झाडांना वगैरे टाकलं तरी चालतं. त्यातून सर्व लोणी जे होतं ते मी काढून घेतलं. या प्रकारे लोणी निघलंय आपलं. हे लोणी आपण छान असं धुवून घ्यायचं आहे, कारण त्यातील जो वास असतो ना, आपण जास्त दिवस मला ठेवलेले असते तर ती थंड पाण्यानं धुवून घ्यायची आहे. त्यातील असं सतत पाणी निघतं, ते पाणी आपण काढून घ्यायचं आहे. या प्रकारे असं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, कारण यात थंड पाणी टाकलं तर मलाईला काहीच होत नाही, कारण त्यातील जे वास येतो ना त्यातली ते सर्व पाणी जर निघून गेलं तर आपलं हे लोणी जास्त दिवस टिकू शकतं. त्यामुळे स्वच्छ पाण्यानं 2-3 पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. ते इथे मी छानपैकी आता 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतलं. ते शेवटचं पाणी आहे. ते पाणी व्यवस्थित आपण काढून नितरून घ्यायचं आहे. आणि आपला हलवण्याचा गोळा पण अगदी छान असा झाला आहे. आपण एवढ्या मलाईमधून इतकं मोठं आपण लोणी तयार केलंय. तर बिना झंझट न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आणि हे पाणी आपण काढून घेणार आहे. आता इथे आपलं हे लोणी तयार झालंय. अगदी छान असं लोणी तयार झालं आणि अगदी 5 मिनिटांमध्ये तयार झालं आपलं हे लोणी. जास्त वेळ पण लागला नाही आणि फक्त तर आपण थंड पाणी वापरलं आणि चमच्याचा वापर केलाय, त्यामुळे वेळ बिलकुल नाही लागला आणि पटकन निघालं. जास्त झंझटमारी असल्यामुळे घरी कुणी गावठी तूप बनवत नाही आणि गावठी तूप तर खूप महाग झालंय. त्याप्रकारे आपण घरी अति साध्या सोप्या पद्धतीनं बनवायचं आहे. तर आपण हे गरम करून घेऊ, त्याचं तूप बनवून घेऊ. तुम्हाला तूप जर बनवायचं नसेल तर एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये चौकोनी डब्यात छोट्याशा भरून आकार देऊन जर ठेवलं तर त्याचं बटर पण तयार होतं. जेव्हा लागलं तेव्हा तुम्ही यूज करू शकता. बाजारातून आपल्याला बटर पण आणायची गरज नाही. त्याप्रकारे तुम्ही बटर पण बनवू शकता. इथे मी बटर बनवणार नाही आहे, त्याचं मी तूपच बनवणार आहे. इथे मी आता हे गॅसवरती लोणी ठेवलंय. आता आपण याचं तूप बनवून घेऊ. छान असं काढून घ्यायचं आहे आणि यात आपण लोणी काढून घेतल्यामुळे जास्त वेस्ट वगैरे काहीच निघत नाही. तर खूप छानपैकी पिवळं धमक आपलं घरचं गावठी तूप तयार होतं. आपण बाजारातून आणायला गावठी तूप म्हटलं तर खूप महाग पडतं आणि घरी आपल्या घरी दूध येतच राहतं. तर त्यात रोज ती साय निघते, तर थोडी थोडी साय आपण ठेवायची आहे. त्यापासून आपण हे छानपैकी असं तूप घरच्या घरी बनवून घ्यायचंय. बघा किती छान आहे आपलं लोणी वितळायला लागलंय. आणि तुम्ही बघितलं असेल आपली मलाई म्हणजे साय किती कमी होती, बघितलंच ना. अशी थोडी थोडी करून मी साय काढून ठेवली होती आणि 8 ते 10 दिवसाची झाल्याच्या नंतर त्याचं असं छानपैकी लोणी बनवून आणि तूप बनवत असते मी. बघितलं पूर्ण लोणी आपलं वितळलं गेलंय. चमच्याने मिक्स करत राहायचंय आपल्याला हे छान असं. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राईब करा तुम्ही, त्यामुळे माझा व्हिडिओ पुढे पण जाईल आणि मला नवनवीन व्हिडिओ बनवायला पण प्रोत्साहन मिळेल. त्यापैकी अशी छान अशी याला उकळी पण आली आहे आणि असं फेसता येतोच आहे. बघा आपलं तूप बघितलं तर आपण चमच्याने साईडने केलं तर किती छान असं पिवळं धमक तूप दिसतंय आपल्याला. हे बघितलं आपलं हे गावठी तूप छान असं तयार होतंय. आपलं हे गावठी तूप तयार होतंय छान असं. तोपर्यंत फटाफट माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि एक छान अशी कमेंट करा, म्हणजे मग
कमेंट केल्याच्या नंतर मला कळेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोस्ट होते आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता ते पण मला कळवा. आपलं तूप तयार होतं तोपर्यंत पटापट सबस्क्राईब करा. गॅस मी बंद केला आणि आपलं तूप असं छान असं तयार झालं. आणि त्यातील वेस्ट होतं ते जास्त काही वेस्ट निघालं नाही, ते थोडंसं असं खाली तळालं आहे. ते असंच लाल होऊन द्यायचं आहे आपल्याला एकदम. जर आपण ते लाल होऊन दिलं नाही तर आपलं तूप खराब होऊ शकतं. त्याप्रकारे आपण व्यवस्थित तूप कढवून घ्यायचं आहे. व्यवस्थित कढवल्यामुळं आपलं तूप अगदी कव्हर तुम्ही ठेवा, कधीच खराब होणार नाही. आणि जर त्यातील वेस्ट जर तसंच राहिलं, ढवळं जर दिसलं ना तर ते तूप आपलं खराब होतं. ते आता आपण थंड झालं की छान असं गाळून घ्यायचं आहे. वरचं तूप गाळून घ्यायचं आणि खालचं वेस्ट तसंच राहून द्यायचं आहे. छान असं आपलं तूप भरपूर दिवस टिकतं. अगदी फ्रीजमध्ये जरी नाही ठेवलं ना तर तरी तुम्ही 12 महिने जरी ठेवलं ना तरी या तुपाला अजिबात भीती राहत नाही. तर आपण थोड्या वेळाने थंड झालं की एका बरणीमध्ये ओतून घेऊ. इथं आता हे आपलं तूप तयार झालं आहे आणि मी एका बरणीमध्ये ओतून घेतलं आहे. हे तूप तुम्ही किती काय दिवस ठेवलं तर बिलकुल टेन्शन नाही, हे कधीच खराब होत नाही हे तूप आणि आपल्या मुलांच्या तब्येतीला खूप चांगलं असतं. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.